मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर इथे शुभ सन्मानाकडे वळणार आहोत आपण. वेळात वेळ काढून आम्हाला प्रमुख पाहुण्यांनी इथे उपस्थिती दर्शवली, त्यांच्या सर्वांचं आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत. त्याआधी मॅन ऑफ द मॅच नंदू पाटील. मी विनंती करेन गणेश शिंगे दादांना त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच. सर्वांचं प्रेम आहे नंदूवरती असणारं हे प्रेम आपल्याला इथे पाहायला मिळतंय. सर्वांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर 23 चेंडू आणि 57 धावांची तुफानी अर्धशतकीय पारी. त्यासाठी सेलफोन सचिन दादा जाधव यांच्या माध्यमातून हा सेलफोन आहे. थांबायचं आहे नंदू, थांबायचं आहे. अजून बरेच पारितोषिक आहेत तुझ्यासाठी. हा सेलफोन 23 चेंडू आणि 57 धावा, एक अर्धशतकीय पारी त्यांनी फलंदाजी करत असताना त्यांनी साकारली. त्यासाठी सेलफोन आणि तदनंतर त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना मिडन ओव्हर हॅट्रिक करणारा हा होता गोलंदाज. त्याचं नाव आहे नंदू पाटील. क्या बात आहे. एकाच मॅच मध्ये एकाच खेळाडूला 2 सेलफोन. त्याचबरोबर मनोज पाटील आपण सुद्धा यायचं आहे. मनोज पाटील क्या बात आहे. स्वीट्स स्माइल. नक्कीच तानाजी नाना कुठे असतील तर आज ते सुद्धा हा सामना पाहून आणि मुलाचं कार्य पाहून इथं खुश असतील. गुड बॅटिंग. नाही जायचं नाहीये नंदू शेठ, थांबायचं आहे. तर मनोज पाटील आपण बघतोय मुख्य स्क्रीनवरती. आणखीन एक सेलफोन ज्याने मिडन ओव्हर आणि विकेट त्या ओव्हरमध्ये घेतली. गजानन डाकी साहेब सुद्धा आहेत मुख्य व्यासपीठावरती. त्यांच्या शुभ हस्ते इथे मनोजला सन्मानित केलं जात आहे. तर नंदू फील्ड सेटअप करायचे आहे बाळकुम संघ. पहिलीच मॅच नरेश स्मृती चषकची ही पहिलीच मॅच आजच्या या हंगामामध्ये खेळतोय. आणि पहिल्याच मॅच मध्ये खेळत असताना फलंदाजी करत असताना 23 चेंडू आणि 57 धावांची खेळी तर तू साकारलीसच. मात्र गोलंदाजी करत असताना मिडन ओव्हर घेतलं आणि विकेट हॅट्रिक घेतली. त्याबद्दल काय बोलशील? ना मी जेव्हा फलंदाजी करत होतो तेव्हा मी बॉलला रीड केलं की स्लोअर वन जो बॉल आहे तिथं भरपूर कमी होतोय. आणि मी पंकजला बॉलिंग दिली तेव्हा पण तेच सांगितलं. आणि पहिल्या ओव्हरला 20 रन येऊन सुद्धा आमच्या नंतर 2 ओव्हरला 6 रन आले. पंकजला मी जरा नर्वस नको की आपण 2 ओव्हरला 20 मारले तरी आपण त्या चेस करू. आणि बॅटिंग करताना तर एकदम डिफिकल्ट आहे. आणि कसं वाटतंय आज वाघबीळ गावामध्ये जल्लोष असेल, कारण की एकाच मॅच मध्ये 3 सेलफोन 2 खेळाडूंना मिळालेत. हा आनंद गगनात मावेनासा असेल. त्याबद्दल काय बोलशील? हा तर नक्कीच आहे ते, कारण हा तर एक रेकॉर्डच मला तर वाटतंय की कदाचित तुटेल तो की एकाच मॅचमध्ये 3 सेलफोन. आणि ते पण संदीप भोईर आणि त्याचे सगळे भाऊ टीम यांच्या माध्यमातून होतोय. आणि त्यांनी आम्हाला इथं खेळायला दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि ती बोलतात ना कासरवाडवलची जत्रा, ही जत्रा अशीच पुढे राहो अशीच माझी विनंती आहे. क्या बात आहे, क्या बात आहे नंदू. तर सर्वांचं प्रेम आहे या नरेश स्मृती चषकावरती आणि याच कारणास्तव सर्वजण इथे आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतात. हे होते नंदू पाटील. अतिशय सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 सेलफोनचा मार्करी ठरला. चला मॅच ऑन करायची आहे. क्षेत्ररक्षण आपण सेट करून घ्यायचं बाळकुम संघ आणि 2 फलंदाज MCC कासरवडली संघ 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
त्याचबरोबर आपण शुभ सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं इथे विशेष सन्मान केला जाईल. मी निलखंड दादा भोईर यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. राज कारखानीस यांना विनंती करेन निलखंड दादा वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात आणि कासर वडवली गावातील कोणताही कार्यक्रम असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, क्रीडा महोत्सव असू द्या, प्रत्येक कार्यक्रमामध्ये निलखंड भोईर दादांचं एक सहभाग असतो. ही ख्याती आहे त्यांची. धन्यवाद दादा. त्याचबरोबर मिन्नात मामा पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. मिन्नात म्हात्रे मामांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. मिन्नात म्हात्रे वाघबेळगावचे सुपुत्र आणि या गावचे मामाश्री सुनील दादांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान, मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मिन्नात म्हात्रे साहेबांना इथे शुभ सन्मानित केलं जात आहे. आमचे मामाश्री आहेत आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेवरती विशेष प्रेम असतं. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्रीयुत गणेशजी शिंगे साहेब यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. मी संजय पाटील यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते गणेश मामांचं इथे शुभ सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्रीयुत जयवंतजी शिंगे साहेबांचा इथे आदरपूर्वक सत्कार करण्याची विनंती करतोय मी. संदेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जाईल. जयवंतजी शिंगे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय जयवंतजी शिंगे साहेब यांचा इथे शुभ सन्मान. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय याच गावातील ज्येष्ठ समाजसेवक श्रीयुत दिल आकाश भोईर यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. दिल दादा आपण सुद्धा यायचं आहे. वेळोवेळी या स्पर्धेला त्यांची प्रत्येक वर्षी आवर्जून उपस्थिती असते. संदेश भोईर साहेबांच्या इथे शुभ असते. इथे दिल दादांचे इथे शुभ सन्मान, मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर दिल आकाश भोईर त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय श्रीयुत अनिलदादा गळवी अनिलदादा गवळी यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. आदरणीय सन्माननीय श्रीयुत अनिलदादा गवळी साहेब. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर वाघबेळ गावातील ज्येष्ठ समाजसेवक आणि क्रिकेटवरती असणारा अपार प्रेम आदरणीय सन्माननीय श्रीयुत गजानन नाना डाकी यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. संदेश दादांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे आमचे लाडके नाना गजानन डाकी साहेब यांचा इथे शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय श्रीयुत नरेशजी पाटील साहेब यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती. संदेश देताना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान.
क्या बात आहे. अतिथी देवो भव ही परंपरा आपण पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतो प्रत्येक अतिथीचं प्रत्येक पाहुण्याचं इथे यथोचित सन्मान केला जातो. त्याचबरोबर गणेश गवळी साहेब यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. मी संदेश दादांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते गणेश दादांचा इथे शुभ सन्मान. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय श्री गणेश दादा गवळी साहेब यांचा इथे शुभ सन्मान. मायेची उबदार श्वाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे शुभ सन्मानित करण्यात येते. बघा दिलगिरी व्यक्त करतो रसिक प्रेक्षक मायबाप. आपण नक्कीच या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आला आहात. मात्र जे अतिथी आहेत त्या अतिथींचा आम्ही ते शुभ सन्मान सुद्धा करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्रीयुत कृष्णा भोईर साहेब यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जातोय संदेश दादांच्या शुभ हस्ते. आदरणीय सन्मान्य श्रीयुत कृष्णा भोईर साहेब. प्रत्येक दिवशी कृष्णानांची उपस्थिती आम्हाला लाभत असते. त्याचबरोबर याच गावातील ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सन्मान्य श्रीयुत रमेश नाना शिंगे रमण नाना शिंगे यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान. श्री रमण शिंगे साहेब यांचा इथे शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. संदेश दादांच्या शुभ हस्ते यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्व रसिक प्रेक्षकांची आणि खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करतो आणि वळतोय मॅच कडे. चालू असणारी मॅच बाळकूम बनाम कासार वडवली ओडू कॉम्बॉक्स. सेजाजी शेख हिंदीचा बुलंद आवाज. थैंक यू सो मच भरत पाटिल. नो बॉल जरूर गिरी है. उसके बाद अगली गेंद रहेगी. खोलो आंखें देखो नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट वाली बॉल पर कितने ज्यादा रन जोड़ेंगे लकी ये देखने वाली बात होगी जरूरी. आड़े बैट से खेलने की कोशिश ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर. अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. अतिरिक्त रनों में एक रन इस वक्त शुमार होता हुआ. अतिरिक्त रनों में ये एक रन जरूर जुड़ता हुआ और इस एक रन के साथ रनों की रन संख्या में प्रॉफिट जरूर देखने मिलता हुआ. इस वक्त देख रहे हैं आप एमसीसी स्पोर्ट्स वर्सेस गांव देवी स्पोर्ट्स बालकुम. बिग फाइट मैच. बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए. एक रन सिंगल तेज कदमों के साथ पूरा किया. थोड़ी सी वहां पर खराब फील्डिंग देखने मिली, लेकिन चलिए गेंद कन्वर्ट हुई है डिक्लेयर जोन में. इस 2 रन के साथ इस वक्त जरूर रनों की अगर बात करें तो स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर. डिक्लेयर जोन में गेंद कन्वर्ट हुई थी. नेक्स्ट बॉल लेकर तैयार. फिर से एक बार अमूल. बड़ा हिट, बड़ा हिट. ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है. 1 बाउंस गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क. 4 रन के लिए. अयूब के साथ ताबड़तोब लखन की जोड़ी भेजी गई. नहीं तो हमने अक्सर देखा है कि एमसीसी स्पोर्ट्स की जो प्लानिंग होती है वो थोड़ी चेंज होती है. बिल्कुल लखन को 3rd डाउन या 4th डाउन पर ही बल्लेबाजी करने का मौका मिलता है. ऐसा लग रहा है कि इन एक हफ्तों के अंदर लक्की के बल्ले पर गेंद बहुत ज्यादा आ रही है, इसलिए ताबड़तोड़ बल्लेबाजी. स्कोर जा पहुंचा है इस वक्त 1 ओवर की समाप्ति के बाद
चलिए नेक्स्ट ओवर की जिम्मेदारी जवाबदारी संभाली है, नए गेंदबाज आए हैं इस वक्त गेंदबाजी की कमान पर। प्रियेश, प्रियेश के हाथों में गेंद सौंपी गई है। पावर प्ले नंबर 2। बड़ा हिट लगाना चाह रहे थे योगेश, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। गेंद रही इस वक्त सुरक्षित डॉट के रूप में। प्रियेश अपने बॉलिंग ट्रैक पर है। प्रियेश की अगर बात करें तो नो डाउट बहुत ही अच्छी लय में गेंदबाजी करते हैं, एक्शन बहुत ही सुंदर है। नेक्स्ट बॉल, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं, यानी गेंद नो मैन्स लैंड पर गिरती हुई और 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। स्ट्राइक पर है इस वक्त लखन जाधव, एक बेहतरीन ऑलराउंडर प्लेयर है नो डाउट। हर बड़े हिट के लिए जाने और पहचाने जाते हैं। टाइमर ऑन है, देखिए टाइमर के अनुसार परफॉर्मेंस करना है। यहां पर मैच का जो टाइमिंग रखा गया है, 1 इनिंग की समाप्ति के लिए आपको समय यहां पर जरूर दिया जाएगा 25 मिनट, लेकिन 4 ओवरों की समाप्ति 20 मिनट में। ओहो क्या बात है, बड़ा हिट बड़ा हिट बड़ा हिट, गेंद गई है आउट ऑफ द पार्क, सुपर डुपर हिट, षटकार 6 रन लक्की के बल्ले से आता हुआ ये बिग 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 षटकार 6 रन। व्हाट अ हिट, लक्की ऑन फायर। चलिए स्टार्ट द मैच। मैच की होने जा रही है शुरुआत। फिर से एक बार लक्की ऑन फायर। लकी ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए, शानदार बल्लेबाजी करते हुए, एक और बड़ा हिट ऑन द राइज ऑन द टो, खेला है गेंद को डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। क्या बात है लक्की, लक्की का ये होम ग्राउंड है। बिल्कुल लक्की परफॉर्मेंस करते, उन्हें पता है कि अगर स्ट्रोक कर जड़ना है, बड़े हिट लगाने हैं तो किस तरीके से मिडलिंग कराना है गेंद को, और उसी तरीके के स्ट्रोक्स यहां पर देखने मिलते हुए लक्की के बल्ले से। ताबड़तोड़ बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, जानदार बल्लेबाजी। इस वक्त की दिशा चेंज कर कर गेंदबाजी का करने का प्रयास कर रहे हैं गेंदबाज। इस बार हल्के हाथों से फ्लिक किया था स्क्वायर लेग के खिलाड़ी के हाथों से गेंद टकराकर सीमा रेखा पार 4 रन के लिए। व्हाट अ परफॉर्मेंस बाय मिस्टर लक्की। अब तक के हमने इन्हें गेंदबाजी के माध्यम से ही देखा था, अब इनका ये दूसरा रूप 2024 में, 2024 के पहले महीने में ही इन्होंने दूसरा रंग बदला है। नेक्स्ट बॉल, ओ हो, रेंज में नहीं थी गेंद, थोड़ा सा बैकफुट पर चले गए थे लक्की, लेकिन गेंद में गति के साथ साथ उछाल की भी कमी नजर आई और गेंद रही डॉट के रूप में। ओवर क्रमांक दूसरा हुआ है समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 34 रन। पहली ओवर में अमूल ने 17 रन खर्च किए, उसके बाद आए प्रियेश ने 17 रन खर्च किए, यानी हर ओवर में लक्की 17 का आंकड़ा पकड़कर चल रहे हैं। चलिए स्टार्ट द मैच। देखिए टाइमर, आपने अब तक के 9 मिनट यहां पर खर्च किए हैं 2 ओवर की समाप्ति के लिए। जैसे जैसे आहिस्ते आहिस्ते ठंडी बढ़ते जा रही है, वैसे वैसे यहां पर जो रनों की रन संख्या है वो भी बढ़ते जा रही है। इसके बाद का मुकाबला विनिंग टीम वर्सेस चिक दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आणि भव्य 11 वाघवेळ दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी रेडी राहायचं आहे। दत्ता कोलशेत आणि भव्य 11 वाघवेळ, जर आपण टी शर्ट घेतला नसेल तर आपण टी शर्ट घेऊन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे।
अगली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये अच्छी गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, तारीफ करनी होगी यहां पर दीपेश माने की। मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है और यहां देखिए तालमेल नहीं था, लेकिन चलिए इजी कैच थी। कॉल देना बहुत जरूरी होता है। आजकल व्हाट्सएप का जमाना है, फेसबुक का जमाना है, इंस्टाग्राम का जमाना है, खाली रील्स डालते हैं, मैसेज देखते हैं, कॉल नहीं करते एक दूसरे को। कॉल करना बहुत जरूरी है। क्रिकेट खेल रहे हो तो कॉल करो, नहीं तो आपको चोट लग सकती है, वो भी बड़े खिलाड़ी का। अगर कैच ड्रॉप हुआ तो रनों की चोट, कभी आप अपने साथी से टकरा गए तो लगने की चोट। देखिए स्टेज के सामने जो दर्शक क्रिकेट का आनंद ले रहे हैं, उनसे रिक्वेस्ट है कि प्लीज आप लोग थोड़ा सा साइड में आ जाए, एग्जैक्टली स्टेज के सामने ना खड़े रहे, क्योंकि हमारे कैमरामैन ट्रॉफी भी, मैन ऑफ द सीरीज की बाइक भी, ये सब चीजें कवर कर रहे हैं। तो इसलिए रिक्वेस्ट है कि स्टेज के एग्जैक्टली सामने जो एंट्रेंस है वहां से हटना है। सभी दर्शकों से ये रिक्वेस्ट है, भले से हमारे कमेटी के मेंबर्स भी क्यों ना हो, उनसे भी विनंती है स्टेज के पास से हटना है प्लीज। नियम सबके लिए बने हैं। आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक, कासरवडौली की डिसिप्लिन जत्रा। डिसिप्लिन इस टूर्नामेंट में हमेशा देखने मिलता है। आउट ऑफ द ऑफ स्टंप, 1 रन के लिए निकले हैं। सिंगल रन, सिंगल रन, सिंगल रन, एक के साथ एक फ्री, वाइड के साथ 22 फ्री। स्कोर जहां पहुंचा है इस वक्त, स्कोर 38 रन्स। विकेटों का जो नुकसान हुआ है, अयूब जैसे खिलाड़ी आउट हुए हैं, योगेश जैसे खिलाड़ी आउट हुए हैं, यानी 2 विकेटों का नुकसान जरूर हुआ है। न्यू बैटर के रूप में नॉन स्ट्राइक हैंड पर सिक्सर किंग सुशांत मुकादम, स्ट्राइक पर है एक होनहार परफेक्ट ऑलराउंडर प्लेयर लकी। लकी बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश थी, बैट का फेस ओपन किया, गेंद आती हुई इस वक्त पॉइंट रीजन में, दूसरे रन के लिए निकले हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, कॉम्बिनेशन बहुत बढ़िया था दोनों ही बल्लेबाजों के बीच। इशारों ही इशारों में रनों को चुराने की जो बात एक दूसरे के कान में कहते हुए निकले थे, उसे पूरी तरीके से कंप्लीट किया और 2 रन यहां पर लेने में सक्षम और कामयाब रहे। तीसरे ओवर का खेल जारी है, सामना करने के लिए तैयार होंगे फिर से एक बार लकी। टीम के लिए लक लेकर आते हैं, टीम के लिए शानदार परफॉर्मेंस करते हैं। ओपनर बैटर के रूप में इनका चयन किया गया था और इन्हें सलामी बल्लेबाज भेजा गया था। शॉर्ट पिच गेंद थी, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, तीखा बाउंसर जिसे कहा जाता है, इस वक्त जरूर परोसा था तीखा बाउंसर लकी के लिए। माने ने ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 40 रन। इसके बाद का मुकाबला होगा दत्ता स्पोर्ट्स कोलशेत बनाम भव्य 11 वागबिल। दोनों ही टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको रेडी पोजीशन में रहना है। इसके बाद आपका मुकाबला हम यहां पर कराएंगे। भव्य 11 वागबिल वर्सेस दत्ता स्पोर्ट्स कोलशेत। कैप्टन्स टी शर्ट्स आपको कलेक्ट करनी है, दोनों टीम कैप्टन्स। यस ओके, टी शर्ट अगर आपने कलेक्ट कर ली है तो एक इनिंग के बाद हम यहां पर टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे। टॉस बॉक्स में आपकी उपस्थिति होना जरूरी है। 4 ओवरों की अगर समाप्ति हो गई उसके बाद आपको अपने कप्तान को टॉस बॉक्स में भेजना हो जाएगा जरूरी। गेंदबाजी की कमान पर एक्सपीरियंस से भरपूर, अनुभव की कोई कमी नहीं, बिल्कुल विजय को लाया गया है। बिल्कुल आज मेरे ख्याल से गणेश दादा की कमी नजर आ रही है टीम में। लास्ट ओवर स्पेशलिस्ट है, अंतिम और आखिरी ओवर के बहुत बढ़िया गेंदबाज हैं, नो डाउट। शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, गेंद हवा में है और व्हाट अ कैच! ओ कैच ऑफ द नाइट। अगर दर्शकों को यह कैच पसंद आया तो एक बार जोरदार तालियां इस कैच के लिए।
क्या कैच पकड़ा है चेतन। पानी कमिटी मेंबर्स, चलिए थोड़ा पानी की व्यवस्था करनी, फर्स्ट एड बॉक्स ग्राउंड के अंदर भेजना है। चेतन को जरूर थोड़ी सी चोट आई होगी। क्या कैच पकड़ा है, उन्हें पता है सिक्सर किंग है सुशान मुकादम। अगर ये खिलाड़ी विकेटों पर टिक गया, ये खिलाड़ी अगर विकेटों पर रुक गया तो ये मैच का रुख बदल सकता है। अपने आप को झोंक दिया, ना आए देखा ना बाएं देखा, डायरेक्ट सुर लगाया और यहां पर एक बड़ा विकेट जरूर हासिल किया है। पानी की व्यवस्था करनी ग्राउंड के अंदर प्लीज। हेलो हेलो चेक। यावेळेस आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती इथे विकेटची झडती पाहायला मिळाली. काय गोलंदाजी होती आहे, काय गोलंदाजी होती आहे. नाव आहे विजय विजय वैदी. 2 बॉलवरती 2 विकेट, सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद करतोय तो म्हणजे गोलंदाज विजय वैदी. विकेट हॅट्रिकची संधी आहे. क्या बात आहे शरद भाई. ये या मॅच मधील मागच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिली असेल तर नंदू यांच्या नावावरती विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये आणखीन एक विकेट हॅट्रिक होईल का? एमसीसी स्पोर्ट्स कासरवली धावा मात्र आता रोखून ठेवल्यात, त्या म्हणजे 40 या आकड्यावरती. चौथं षटक आहे मार्गस्थ. गोलंदाज विजय वैदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यस हैट्रिक पर इस वक्त दस्तक दे रहे हैं क्या इस प्रतियोगिता की तीसरी हैट्रिक हो पाएगी? इस बार आड़े बैट से खेला था साहिल ने इस गेंद को, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड्स कर लेग रीजन में 1 रन, और यहां पर देखिए थ्रो थोड़ा सा वाइड आता हुआ. 1 रन 1 रन 1 रन, टेंशन. यहां पर बड़ा विकेट गिरा है. सुशांत मुकादम जैसे खिलाड़ी आउट हुए हैं. लक्की अभी भी डटे हुए हैं. चौथे ओवर का खेल इस वक्त जारी है. गेंदबाजी की कमान पर आए विजय वैथी. क्या गेंदबाजी की है. 2 गेंदों पे 2 बड़े विकेट. एक झटका दिया जरूर करण के रूप में, लेकिन सबसे बड़ा करण से ज्यादा बड़ा झटका लगा तो वो था सुशांत मुकादम का विकेट. आउट ऑफ द ऑफ स्टंप. ये गेंद जरूर वाइड के रूप में, यानी खराब डिलीवरी. अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. वाइड बॉल.
अगली गेंद पटकी हुई गेंद थी, करारा प्रहार, गेंदबाज पे अत्याचार, गेंद गई है 1.5 ग्राउंड पार। साहिल के बल्ले से ये दंदनीत षटकार, 6 रन। ओहो क्या बात है साहिल, पटकी हुई गेंद पर प्रहार करना और गेंद पर इस तरीके का अत्याचार करना साहिल से बेहतर कोई नहीं, ये चीज को प्रूव करता है। व्हाट अ हिट, क्या बात है। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है 49 रनों पर। स्कोर कार्ड पर स्कोर दर्शाता हुआ 49 रन्स। नेक्स्ट बॉल डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश थी, बॉटम एज लगता हुआ गेंद कन्वर्ट हुई है फाइन लेग रीजन में। जब तक के गेंद को फील्ड किया जाता सिंगल रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। एक गेंद अभी भी आना शेष है, एक गेंद अभी भी आना बाकी है। सामना करने के लिए तैयार होते हुए इस वक्त लखन जादव, एक परफेक्ट ऑलराउंडर इस वक्त नजर आता हुआ 2024 में। अब तक के इनके सर पे ताज था, गति के महारथी, तेज तर्रार गेंदबाज, कासर वडोली एक्सप्रेस के नाम से ये मशहूर थे। अब लेकिन ऑलराउंडर परफॉर्मेंस। नेक्स्ट बॉल एज लगा है, गेंद को कन्वर्ट किया है थर्ड मैन क्षेत्र में, सिंगल रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। तो बिल्कुल हमारे बीच इस वक्त माननीय श्री संतोष जी भोईर साहब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिला अध्यक्ष इस वक्त उपस्थित हो चुके हैं। उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। आइए संतोष दा, आपला मनापासून हार्दिक स्वागत। नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक। आज का दिन मेरे ख्याल से उपस्थित रहेंगे, कल काम के सिलसिले से गुजरात का दौरा है। तो वेलकम संतोष दा, आपला मनापासून हार्दिक स्वागत। चलिए मैच की तरफ आपको लिए चलते हैं, जहां पर भिड़ंत जारी है, बिग फाइट मैच। एक तरफ है MCC स्पोर्ट्स, तो दूसरी तरफ आपको नजर आएगी गांव देवी स्पोर्ट्स बालकुम। MCC स्पोर्ट्स नो डाउट येलो कलर की जर्सी में ये टीम नजर आती हुई, उसी तरीके से बिस्लरी ग्रीन कलर की जर्सी में नजर आती हुई गांव देवी स्पोर्ट्स की ये टीम। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज को बुलाया गया है, माने, जिन्होंने अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन किया था। माने की ये गेंद, ये अच्छी गेंद थी, फुल एंड गेंद थी, शरीर पर जा टकराई थी इनर एज लगने के बाद, और 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। अगली गेंद लेकर तैयार होंगे माने, दीपेश माने, एक परफेक्ट ऑलराउंडर प्लेयर। स्पेल का दूसरा ओवर लेकर आए हैं। दीपेश माने बिल्कुल डे 1 की अगर बात करें ना दोस्तों, तो डे 1 में 50 6 लगे थे, और डे 2 की अगर बात करें तो डे 2 में सिर्फ 31 6। कितना फासला हुआ, यानी क्लाइमेट चेंज होने की वजह से ये डिस्टेंस 6 का देखने मिला। डे 1 की अगर बात करें तो लगभग चौके लगे थे 32 चौके। उसी तरीके से डे 2 की अगर बात करें तो डे 2 में 23, यानी माइनस में। यस, इस बार वाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से जरूर आता हुआ। और बिल्कुल मैडन ओवर की अगर चर्चा की जाएगी तो पहली मैडन ओवर हेमंत की देखने मिली, जो कि SK महागिरी के गेंदबाज हैं। सेकंड मैडन ओवर नंदू पाटिल। ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। यस, आज के दिन 2 मैडन ओवर, और एक ही मैच में 2 मैडन ओवर। किसके अगेंस्ट? गांव देवी कोलचेत के अगेंस्ट मनोज और नंदू।
बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो। ओहो, 1.5 ग्राउंड पार। ये दर्जेदार साहिल शेख के बल्ले से आता हुआ ये हाई हैंडसम स्मार्टी सिक्सर, 6 रन। क्या बात है साहिल। आजकल के खिलाड़ी एक आधा सिक्स लगाते हैं तो रील्स बनाते हैं, लेकिन ये साहिल है, ये रील नहीं, अपनी टीम के लिए रन बनाते हैं। इस तरीके की बल्लेबाजी। विकेट हैट्रिक की अगर बात करें तो नंदू पाटिल के नाम आज के दिन की हैट्रिक रही। आदर्श ड्रीम 11 माझीवाड़ा की ये गेंदबाज थे जिन्होंने एसके माझीवाड़ा महागिरी के अगेंस्ट हैट्रिक मुकम्मल की थी। नेक्स्ट बॉल, माने फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर, एक और बड़ा हिट। ओहो, ये गेंद देखिए, गोली की तरह निकली और गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ। क्या बात है साहिल, ये नाम नहीं, अब ये ब्रांड बनता हुआ, अपनी टीम के लिए रनों को जोड़ता हुआ साहिल शेख। क्या बात आहे, काय फलंदाजी होतीये, धावांचा पाऊस पडतोय। पहिल्या मॅच मध्ये जी फलंदाजी पाहायला मिळाली होती वाघबीळ संघाच्या माध्यमातून, तशाच प्रकारची फलंदाजी यावेळेस सुद्धा एमसीसी कासर वडोलीची पाहायला मिळते। चला, टॉस साठी यायचं आहे दत्ता स्पोर्ट्स कोलशे संघ आणि भाव्य 11 वाघबीळ दोन्ही टीमच्या कर्णधाराने 5 षटकं संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे। चलिए मैच को ऑन करना है प्लीज, टाइमर यहाँ पर ऑन है, ये चीज ध्यान में रखिए। देखिए, टॉस के लिए आपको एक बार इनवाइट किया जाएगा। एक इनिंग से पहले अगर आपकी उपस्थिति नहीं हुई तो ऑपोजिट टीम, आपके साथ वाली टीम का कोई भी प्लेयर यहाँ मौजूद रहेगा, उनकी टीम का कैप्टन, उसे टॉस विन दिया जाएगा। ये ओवर की समाप्ति से पहले मेगा, बिल्कुल, भव्य 11 वाघबिल एंड दत्ता स्पोर्ट्स दोनों टीम कैप्टन, आपको टॉस के लिए ताबड़तोड़ ऊपर आना है। सिर्फ 2 गेंदें बची हैं, 2 गेंदें बाकी हैं, कैप्टन को ऊपर भेजना है प्लीज। नेक्स्ट बॉल, ओहो, क्या बात है, साहिल ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। साहिल शेख, अब ये ब्रांडेड स्ट्रोक इस खिलाड़ी के बल्ले से। 3 गेंदे 3 सिक्स लगातार, जानदार, शानदार, धमाकेदार साहिल के बल्ले से ये आर पार षटकार। 3 गेंदे 3 सिक्स। अब यहां पर रनों की रन संख्या पर नजर डाल लेते हैं। 71 रन, कल और आज के दिन में सबसे बड़ा हाईएस्ट स्कोर। बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, सिंगल रन कंप्लीट। 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। लक्ष्य 72 रनों का है इस मैच को जीतने के लिए। चलते टॉस बॉक्स की तरफ, जहां पर मेरे सहयोगी कमेंटेटर जुड़ चुके हैं। भरत, आइए भरत। थँक्यू सिद्धार्थ भाई। चला तर टॉस कडे वळूया। नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2024 आजचा हा 3रा दिवस, पहिल्या फेरीतील 3री लढत आपण पाहणार आहोत। मी इथे इन्व्हाइट करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य संतोषदादा भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल। चेक, यस सर, टारगेट 73 रनों का है, हाईएस्ट स्कोर था 71 रन, लेकिन अब हाईएस्ट स्कोर एमसीसी के नाम है 72 और 73 का टारगेट। ओवर टू कमेंट टॉस बॉक्स। एका बाजूला ट्रिपल एस डीजे आहे आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नरेश स्पोर्ट्स। कोण कॉल करेल? ओके, नरेश स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि ट्रिपल एस डीजे दादांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे। दोन्ही संघांना द्या शुभेच्छा। तर दैवत, नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलेला आहे, सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करायचं आहे। 5 ओव्हरची मॅच आहे। पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं असेल तर 60+, दुसऱ्या मॅच मध्ये 70+। कोलशेत संघाला आपण किती धावांपर्यंत रोखू शकाल? 50-55 च्या आतमध्ये।
50-55 हे स्मितहास्य का दिसतंय? पहिल्या मॅच मध्ये वाघबेळ संघाला ज्या 2 खेळाडूंना 3 सेलफोन मिळाले त्याबद्दल हा स्मितहास्य दिसतंय का तुमची मॅच चालू झाल्यावरती तुमच्या संघामध्ये पण भाया नावाचं वादळ आहे, आणखीन कोणी असतील ज्यांच्या नावावरती सेलफोन आपण घेऊ शकाल? बघू आता चांगले देतील तसे. चांगले जिंकेल तसे. तर वाघबीळ गाव एक मॅच जिंकलेली आहे, जवळजवळ मला वाटतं अर्धा गाव आला असेल. जर आणखीन एक जास्त आहे, आणखीन एक मॅच जिंकली तर आणखीन सुद्धा तुमचे पाठीराखे येतील. तर वळूया कोलशेत संघाकडे. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला होता आणि एक फायनल सुद्धा तुम्ही विन झाला होतात. यावेळेस नाईटची स्पर्धा, यंदाच्या हंगामामधील ही पहिली नाईटची स्पर्धा असेल असं मी मानतो दत्ता स्पोर्ट्स कोलशेतच्या माध्यमातून. तर नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजून लागला नाहीये. सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 60 ते 70 धावांपर्यंत. 60 ते 70. आज फलंदाजीसाठी पोषक अशी पिच नक्कीच अशी वाटते, कारण की फलंदाजी खूप चांगली होते. आणखीन एक प्रश्न विचारेन, हे आयोजन फ्लडलाईट्समध्ये घोडबंदर बेल्टमध्ये खूप चांगलं आयोजन केलं जातं. SSS DJ आणि नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक या आयोजनाबद्दल काय बोलाल? नुकत्याच 22 तारखेला आपण पाहिलं असेल तर श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठान झालं अयोध्येमध्ये आणि त्याचीच प्रतिकृती इथे बांधण्यात आली, राम मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात आली. त्याबद्दल काय बोलाल? खूप चांगलं केलंय. तर हे होते कोलशेत संघाचे कर्णधार आणि वाघबीळ संघाचे कर्णधार. दोघांनाही देऊया शुभेच्छा. वळूया मॅचकडे. तर न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स, नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच भव्य 11 वाघबीळ या संघाच्या संघनायकाने आणि त्याने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी दत्ता स्पोर्ट्स कोलशेत या संघाला फलंदाजीसाठी. कुठे जाऊ नका, पाहत राहा दत्ता स्पोर्ट्स कोलशेतची फलंदाजी नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि या मॅचमध्ये आता पाहणार आहोत आपण बाळकुम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची फलंदाजी, कारण खूप चांगल्या धावा कुठल्या गेल्यात. MCC कासरवडोली या संघाच्या माध्यमातून जवळजवळ 72 धावा कुठल्यात आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. कॉम्बॉक्समध्ये हे नक्कीच माझ्या समवेत शेजाजी शेख असतील. तर वळूया आपण कॉम्बॉक्समध्ये. ओटू कॉम्बॉक्स. चलिए कमेंट्री बॉक्स में मैं इनवाइट करूंगा मेरे साथी कमेंटेटर भरत पाटिल. सुनते हैं इस इनिंग की कहानी भरत पाटिल की जुबानी. आइए भरत. थँक्यू शेजाद भाई. पहिल्या दिवसापासून शेजाद शेख एक हिंदीचा बुलंद आवाज आमच्या समवेत समालोचन करत असताना खूप चांगली मदत मिळत असते त्यांना सुद्धा. तर वळूया मॅचकडे. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. एका बाजूला MCC स्पोर्ट्स कासरवडोली. काय फलंदाजी झाली, काय फलंदाजी झाली. आयुब जरी शून्यावरती बाद झाला, तदनंतर मात्र लखन या फलंदाजाने मोर्चा सांभाळला. नक्कीच मॅच झाल्यानंतर आम्ही सुशांत दादांना विचारू की लखन या फलंदाजाची वर्णी ओपनिंगला का केली. तीस चेंडू आणि 73 धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दीपेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि प्रितेश जोशी स्ट्रायकिंग एंडला. आयुब शेख. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू अतिशय चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू. आयुब शेख गोलंदाजी मार्कवरती राईटम ओव्हर द विकेटने, तर फलंदाजी मार्कवरती पाहतोय प्रितेश जोशी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना जशास तसा ठोसा देत असताना प्रितेश जोशी. नुकत्याच झालेल्या टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय श्री रतनबुवा चषकमध्ये कालच्या दिवसामध्ये व्यावसायिक गटामध्ये विक्रोलियन्स या संघाकडून खेळत असताना खूप चांगली फलंदाजी यांची पाहायला मिळाली होती प्रितेशची. आणि त्याच बरोबर मेगा वाघबीळ संघ जेव्हा खेळत होता स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये,
त्या संघामध्ये आयुब शेख हा प्रतिनिधित्व करत होता. म्हणजेच दोन्ही खेळाडू एक गाव एक संघ असू द्या अथवा व्यावसायिक गट असू द्या, दोन्ही संघामध्ये खूप चांगली कामगिरी करत असतात. आणि इथे मात्र इथे हवी होताना पाहायला मिळाला आपला फलंदाज प्रितेश. काय फलंदाजी पाहायला मिळाली. आणि इथे पहा या मैदानामध्ये एक लकी चॅम्प म्हणून तो ठरत असतो, कारण या मैदानामध्येच घोडबंदर प्रीमियर लीग सुद्धा खेळवली जाते. त्यावेळेस सुद्धा खूप चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून होत असते. मात्र आपल्या गावच्या ग्राउंडवरती खेळत असताना आयुब शेख या गोलंदाजाला काहीतरी किमया करावी लागेल. यावेळेस पहा बॅकवर्ट वरती गेला आणि कट करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट डिलिव्हरी. पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा होता आणि तोच आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती 6 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे. पुन्हा एकदा सेट होईल ओव्हर दी विकेटने. यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडूचा शॉट ऑफ पुलचा फटका, मात्र जमिनीलगतचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि इथे पहा थोडीसं फ्लंबलिंग लगेचच एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये करताना पाहायला मिळाले. 8 धावा धाव फलकावरती. तर इथं खुशखबर येते फलंदाज प्रितेशसाठी. सलगच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार ठोठावले तर भारतीय जनता पार्टी घोडबंदर मंडळ अध्यक्ष तन्मयजी बळीराम भुईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. जवळजवळ 15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रॅकिंग स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर इथं धाडत असताना यावेळेस प्रितेश जोशी यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. काय फलंदाजी होते, काय फलंदाजी होते, अफलातून फलंदाजी. एक षटकार, तदनंतर डॉट डिलिव्हरी, तदनंतर 2 धावा, तदनंतर 4 धावा. आतापर्यंत 12 धावा कुठल्या गेल्यात या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या अशा षटकामध्ये फक्त 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केले गेलेत आणि याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. मात्र तितकाच गोलंदाज वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. काय स्पीड होता. मातीचा सुगंध देऊन जाणारा हा बॉल होता आयुब शेखचा. सुरेख गोलंदाजी. काय बॅटल पाहायला मिळते. एका चेंडूवरती षटकार तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज कमबॅक करतोय डॉट डिलिव्हरीने. दुसऱ्या चेंडूवरती चौकार तर लगेचच पुन्हा एकदा कमबॅक करतोय डॉट डिलिव्हरीने. लास्ट टू गो. यावेळेस आडव्याने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. आपल्या शोल्डरचा पुरेपूर इथे वापर करत असताना आयुब शेख वेगावर स्वार होऊन इथे गोलंदाजी करत होता आणि बॅक टू बॅक 2 चेंडू शेवटचे निर्धाव त्याने हाताळलेत. काय गोलंदाजी झाली आहे. 15च्या सरासरीने जायचं होतं बाळकुम संघाला, मात्र कुठेतरी रोखून ठेवलंय ते म्हणजेच आयुब शेखने. काय वेग आहे या गोलंदाजाकडे. मात्र चर्चा करूया पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला तर लखन या फलंदाजाने तब्बल 12 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 2 चौकाराच्या जोरावरती 32 धावा कुठल्या आणि त्याला साथ देत असताना साहिल याचं मी कौतुक करेन. काय फलंदाजी केली साहिल शेखने. 8 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावांचं योगदान त्याने MCC स्पोर्ट्स कासरवडोली या संघाला दिलं आणि त्याच जोरावरती MCC स्पोर्ट्स कासरवडोली हा संघ 72 धावांचा पल्ला गाठवू शकला आणि 73 धावांचं लक्ष त्यांनी केंद्रित केलंय ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघासमोर. लखन जाधव येतोय ज्याने चांगली फलंदाजी तर केली होती. यावेळेस गोलंदाजी करायची आहे. कशा प्रकारची गोलंदाजी तो करेल हे पाहावं लागेल. आता मात्र 24 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष गाठायचं आहे बाळकुम संघाला. जवळजवळ 15.25च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल या स्पर्धेमध्ये जर आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर. लखन जाधव, चला वेळ जास्त घेऊ नका, टाइमर सेट केला गेलेला आहे. आणि ही एक खासियत आहे नरेश स्मृती चषकाची की वेळेवरती पुरेपूर लक्ष केंद्रित केलं जातं. 20 मिनिटाचा अवधी दिला गेला आहे 4 षटकं पूर्ण करण्यासाठी. डावखुरा टू डावखुरा कोण होईल हवी. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू होता, शॉट ऑफ पुल करायचा होता, मात्र इथं शरीराचा वेध घेत असणारा बॉल पाहायला मिळाला. दरम्यान लेग बाईसच्या रूपाने इथे 1 धाव
नक्कीच अंकित केली जाईल बाळकुम संघाच्या स्कोर कार्ड वरती. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी भरत पाटील आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आभार. यावेळेस लखन जाधव पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, खोलवर टाकला चेंडू अलंग द कार्पेटने निघून जातोय काव कॉर्नर रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. असं वाटलं होतं दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावतायत, अगदी सहजपणे अडवला जाईल का काय, मात्र आउटफील्ड एवढी फास्ट आहे की चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. आणि या 4 धावेने आता मात्र धाव फलक वेगाने फ्लाय होत असताना पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. प्रितेश 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या, 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि प्रितेशला माहिती आहे जोपर्यंत प्रितेश आणि दीपेश ही जोडी खेळपट्टीवरती उभी असेल तोपर्यंत बाळकुम संघ हा एक सुरक्षिततेमध्ये असेल. आणि त्याचमुळे लखन जाधव पुन्हा एकदा हे आपण बघतोय कॉमेंट्री बॉक्स अतिशय चांगलं असं कॅमेरा वर्क साईप्रीतच्या लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेस पहा डाऊन दी ग्राउंड क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा येतोय 4 नंतर 6. क्या बात आहे. मी आताच प्रशंसा केली होती प्रितेश जोशीची आणि तेच ते दाखवून देत असताना काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. या 6 धाव्याने आता मात्र धावसंख्या खूप वेगाने वाढते. 23 धावा धाव फलकावरती. 17 धावा होत्या आणि या 6 धावेने 17 आणि 6 23 अशी धावसंख्या. काय फलंदाजी होतीये, अफलातून फलंदाजी. 2 षटकार 2 चौकाराच्या साह्याने वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज प्रितेश जोशी. नाव नाही, हा ब्रँड आहे, ब्रँड, बाळकुम गावाचा ब्रँड. काय फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी. सर्वात लांब मारलेला हा षटकार असावा या स्पर्धेतील. आणि या 6 धावेने आता मात्र धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचली आहे. लखन जाधव कोणावरती इथे आक्रमण होतोय. ज्या फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला होता, 12 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावा कुठल्या गेल्या होत्या. आणि अशा फलंदाजाच्या वरती गोलंदाजी करण्याचं जेव्हा भार कर्णधार देतो त्यावेळेस तो भार कशा प्रकारे पेलेल ते पाहावं लागेल. मात्र आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये जवळजवळ 17 धावा खर्च केल्यात लखन जाधवने. थोडंसं मागडं षटक म्हणेन मी, कारण P2चं षटक आहे आणि अशा वेळेस प्रितेश जोशी हवी ठरलाय. प्रितेश ऑन फायर. यावेळेस पहा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि हीच खासियत असते. गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस फलंदाजाला रीड करत असतो. आणि या चेंडूवरती सुद्धा षटकार आला असता तर 2000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. धनमय भोईर यांच्या माध्यमातून मात्र इथे पहा फुल टच आणि हा मात्र चेंडू नेऊन ठेवतोय आउट ऑफ दी पार्क. षटकार. क्या बात आहे. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. नाव आहे प्रितेश जोशी. आणि या 6 धावेने आता मात्र 2 षटकाची होते समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती गाव देवी स्पोर्ट्स बाळकुम संघाची 35 धावा. 35 धावा धाव फलकावरती. पहा कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. ओके, आमचे कमिटी मेंबर आहेत ते जे आपण द्याल ते मैदानामध्ये नेऊन ठेवतील. तर स्कोर कार्ड कळवूया. खूप चांगली स्कोरिंग आजच्या दिवसामध्ये सुद्धा पहिल्या दिवसापासून आम्हाला जे जोडले गेलेत अमित आणि त्याचबरोबर गोल्डन फिंगर ऑफ ओवळा जयवंत दादा. तर 12 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या गेल्या आहेत आणि आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता धावा करायच्या असतील गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला त्या म्हणजेच 38 धावा. 18 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. 30 चेंडू आणि 73 धावा असं समीकरण होतं, मात्र ते समीकरण येऊन थांबलंय कुठे. 18 चेंडू आणि 38 धावा. थोडंसं निराश केलं लखन जाधवने.
प्रथम 73 धावांचं लक्ष केंद्रित केलं गेलं होतं, टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये आयुब शेखने 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर लखन जाधवची वर्णी लागली, त्याने मात्र तब्बल 23 धावा खर्च केला आणि त्याच्या या षटकामध्ये एक चौकार आणि 3 षटकार खेचले त्या फलंदाज प्रितेशने. वैयक्तिक 34 धावसंख्येवरती हा फलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 34 धावा. आज सचिन दादा यांना सेलफोन थोडेसे जास्त आणावे लागतील असं वाटतंय, कारण पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर 3 सेलफोन सचिन दादांचे इथे पारितोषिकाच्या माध्यमातून लागले गेले. आणि या मॅचमध्ये असं वाटलं होतं लखन जाधव फलंदाजी करत होता, 12 चेंडूमध्ये 32 धावा केल्या होत्या. 18 धावा जर त्यांनी केल्या असत्या तर त्याला सुद्धा एक सेलफोन मिळाला असता, मात्र त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाही. आणि यावेळेस आयुब शेख येतोय आपल्या कोट्यातील दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. दरम्यान पारितोषिकांची थैरात इथे येते. आणखीन बरेच पारितोषिके लागले जातील. प्रितेशसाठी आहे हे पारितोषिक. जर प्रितेशने हाफ सेंचुरी अर्धशतक झळकावलं तर गणेश रोकडे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक आहे. दरम्यान आयुब शेख पुन्हा एकदा सेट होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दीपेशसाठी डावखुरा फलंदाज. यावेळेस पहा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शॉर्ट ऑफ पुल करायचा होता, मात्र इथे फलंदाज विकेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होती आयुब शेखने इथे इम्प्रेस केलंय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जरी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला असेल आयुबच्या गोलंदाजीवरती, तदनंतर मात्र उर्वरित 5 चेंडूंमध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. हे नाव आहे आयुब शेखचं, कारण कासर वडवली गावाचं ज्या ज्या वेळेस नावाचा उल्लेख केला जातो, गावाचा उल्लेख केला जातो, त्या त्यावेळेस आयुब शेखचं नाव अग्र नामांकित केलं जातं. यावेळेस दीपेश डावखुरा फलंदाज आयुबचा सामना करेल. यावेळेस पहा बॅटची खालची कडा लागली होती, बचावले इथे फलंदाज, कारण जर वरची कडा लागली असती तर यष्टांच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मोहम्मद वारेकर हा झेल सोडणार नाही. मात्र इथे धावा आपण जर विचार केला तर 36 धावा धाव फलकावरती. आज पहा रसिक प्रेक्षक, सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आभार की आपण जो प्रेम या स्पर्धेसाठी देताय आणि इतक्या मोठ्या उपस्थितीमध्ये आपण आपली उपस्थिती दर्शवता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक प्रितेश साठी, आणखीन एक पारितोषिक. जर अर्धशतक झळकावलं, 50 धावा झळकावल्या तर तन्मय बळीराम भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर गणेश रोकडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. पहा पारितोषिक इथे लागणार आहेत. आज कासर वडवलीकडून सुद्धा पारितोषिक लागली जातील, वाघबीळ गावाकडून सुद्धा पारितोषिक लागले जातील. आयटम ओव्हर द विकेटने आयुब अकोटप्पा चेंडू होता, शॉटम पुल करायचा होता. इथे पहा क्या बात आहे, मात्र पंच सहमत नाहीयेत. इथे दोन्ही हात समांतर आणि इथे वाईट चेंडू. प्लीज बघा, विनंती असणार आहे, सर्व संघासाठी विनंती असणार आहे, पंचांचा मान राखा आणि कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. लगेचच आपण क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. टायमर इथे सेट केला गेलेला आहे. तर नक्कीच वाईड साठी इथं थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची भूमिका आणि इथं तिसऱ्या पंचांच्या इथं मदत घेतली जाते. बरं मेयर सर सांगतात की हा वाईड चेंडू, चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, प्लीज विनंती असेल. डोक्याच्या खूप वरून चेंडू गेला आणि याच कारणास्तव हा चेंडू वाईड घोषित केला गेलाय. अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव इथे ऍड केली जाते. एका धावेने धावसंख्या 37 धावा, 37 रन्स, 37 धावा. काय मॅच होतीये ही मॅच आहे ना, सर्व रसिक प्रेक्षकांना मेजवानी देऊन जाईल, कारण या मॅच मध्ये सर्व काय आहे, रंगत आहे, ट्विस्ट आहे. यावेळेस पुन्हा एकदा आयुब शेख आपल्या वेगावर स्वार होऊन तयार होईल. राईटम ओव्हर द विकेटने प्रितेश साडी, प्रितेश जोशी. यावेळेस पहा काय चेंडू पाहायला मिळाला,
बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी सुटते तशा प्रकारचा आयुब शेखच्या हातातून निसटलेला हा बॉल असावा, कारण परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळला. अनप्लेएबल स्ट्रोक. फलंदाजाकडे कोणतंही साधन नव्हतं हा स्ट्रोक खेळण्याचा. दरम्यान पुन्हा एकदा डॉट डिलिव्हर नंतर पुन्हा एकदा सेट होईल आयुब शेख. राईट ओव्हर द विकेटने प्रितेश साडी, प्रितेश जोशी. यावेळेस पहा आणखीन एक प्रितेश जोशीच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 6 आणि 6. 6 धावाने आता मात्र धाव संख्या कुठे पोहोचतीये? 43 धावा. 30 धावांची आवश्यकता असणार आहे उर्वरित 14 चेंडूंमध्ये. 14 बॉल 30 रन. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकारासाठी तन्मय बळीराम भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, तर अर्धशतकासाठी गणेश रुकडे आणि तन्मय भोईर यांच्याकडून 2-2 रुपये. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडूचा शॉट ऑफ पुलचा फटका, मात्र एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये फंबलिंग. धावचीची संधी आणि इथे पहा डेंजरस एंड कडे होता प्रितेश जोशी. जर ही फेकी परफेक्ट मोहम्मद वारेकरच्या हातामध्ये असती तर नक्कीच काहीतरी घडलं असतं. मात्र सुखरूप बचावलेत दोन्ही फलंदाज. आपल्या यष्ट्यांमध्ये सुखरूप पोहोचतात 2 धावेने. आता मात्र धावसंख्या 45 धावा. 13 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण चेंज होत असताना बिनबाद 45 अशी धावसंख्या. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय प्रितेश जोशी. संघाच्या धावसंख्या किती आहेत? 45 आणि त्यातील वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय प्रितेश जोशी. यावेळेस आपली लाईन चेंज केलेली आहे आयुब शेखने अराउंड द विकेटने. यावेळेस पहा परफेक्ट यॉर्कर. क्या बात है. कौतुक करायला लागेल या गोलंदाजाचं सुद्धा. सेट झालेला बॅट्समन आहे आणि अशा वेळेस सुद्धा त्या फलंदाजाला थांबून ठेवण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. परफेक्ट यॉर्कर आणि या यॉर्करला सन्मान दिला प्रितेशने. चांगल्या खेळाडूची, चांगली फलंदाजाची नेहमीच ही ख्याती असते. ज्या वेळेस खराब चेंडू त्याला मिळत असतात त्या वेळेस त्या चेंडूवरती प्रहार त्याच्या माध्यमातून, आक्रमण त्याच्या माध्यमातून केला जातो. आणि ज्या वेळेस चांगला चेंडू मिळतो त्याच्या वेळेस चांगला चेंडू असतो त्याच्या वेळेस त्या चेंडूला सन्मान देण्याचं कार्य तो फलंदाज करत असतो. आणि यावेळेस सुद्धा प्रितेश जोशीच्या माध्यमातून आपल्याला तेच पाहायला मिळालं. चांगलं बॅटल होतं. एका बाजूला एक अष्टपैलू खेळाडू होता आयुब शेख, कासर वडवली गावातील स्टारकास्ट खेळाडू, ज्यांचं एक गाव एक संघात कासरवडली संघातून ज्या वेळेस खेळत असतो आणि व्यावसायिक गटामध्ये सुद्धा खूप चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून होत असतो. कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन होत असतं. मात्र यावेळेस हावी ठरला तो म्हणजे फलंदाज प्रितेश जोशी, कारण या खेळाडूकडे सुद्धा ती कुवत आहे. आणि हा मैदान आहे ना, हा मैदान प्रितेशसाठी खूप लकी मैदान आहे. या मैदानामध्ये बरेचसे कारनामे त्यांनी करून दाखवले आहेत. याच मैदानामध्ये मागच्या वर्षी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज बाईक याच फलंदाजाला मिळाली होती. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज या मैदानामध्ये त्याला मिळाले आहेत. आमचे स्कोरर गोल्डन फिंगर ऑफ ओवळा जयवंत दादा आम्हाला ही माहिती देत असताना खूप चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला मिळत असते. तर वळूया मॅचकडे. 12 चेंडू उर्वरित आणि 27 धावांची आवश्यकता. तौफिक शेख येतोय नवीन गोलंदाज प्रितेश साठी. थोडस अडखळतोय धावगतीमध्ये. दबाव पाहायला मिळतोय. मात्र हा दबाव झुगारून त्याला गोलंदाजी करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. चांगली फलंदाजी केली होती फलंदाजाने, मात्र गोलंदाजाने थोडंसं निराश केलं, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 46 धावा त्यांनी खर्च केल्यात. तौफिक शेख येतोय. यावेळेस पहा आपटलेला चेंडू होता, अखोटप्पाचा चेंडू, मात्र दिशा खराब. पंच राजेश कदम सर सांगतायत की हा वाईट चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये 1 धाव ऍड केली जाते. 47 धावा. खूप चांगलं अंपायर पॅनल सुद्धा आम्हाला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. राजेश कदम सर असतील, आदित्य गंधारे सर असतील स्क्वेअर लेग पंच, त्याचबरोबर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये भरत मेयर सर असतील.
बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांना क्रिकेट खेळण्याचा आणि त्याच अनुभवाला पणाला लावून यावेळेस ते इथे अंपायरिंग करतायत. दरम्यान व्यक्ती 43 या धावसंख्येवरती खेळतोय. हा फलंदाज नाव आहे प्रितेश जोशी आणि धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. MCC स्पोर्ट्स कासर वडवली संघ 12 चेंडू आणि 26 धावा हव्या असतील गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला. मागच्या मॅचचा जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी केली होती. नंदू यांनी एक अर्धशतक झळकावलं होतं. नंदू यांनी सुद्धा 23 चेंडूंचा सामना त्याने केला होता आणि त्या 23 चेंडूंमध्ये अफलातून इनिंग 57 धावांची तुफानी इनिंग खेळली होती. आणि याआधी पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर नवी मुंबईचा स्टारकास्ट खेळाडू ओमिकेनी त्यांनी सुद्धा अफलातून इनिंग 26 चेंडूचा त्याने सामना केला होता आणि भूमी 11 मांडा विरुद्ध खेळत असताना त्याने तब्बल 64 धावा कुठल्या होत्या. 3 या धावसंख्येवरती त्याचा झेल निसटला होता आणि त्याला जीवनदान मिळाल्यानंतर त्याने अफलातून त्यांनी कामगिरी. आणि तदनंतर पहा नंदू या फलंदाजांनी सुद्धा या फलंदाजाचा 0 या धावसंख्येवरती झेल निसटला होता. तदनंतर पुन्हा एकदा त्याचं 27 या धावसंख्येवरती झेल सोडला गेला होता. मात्र तदनंतर त्याने कोणताच मोका दिला नाही क्षेत्ररक्षकांना झेल घेण्याचा. जितके स्ट्रोक तो खेळला तो स्ट्रोक मैदानाच्या बाहेर नेऊन ठेवले त्यांनी चेंडू आणि तब्बल 23 चेंडू मध्ये 57 धावांची पारी खेळली. चला मॅच ऑन करायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती. 47 धावांची पार्टनरशिप सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. दीपेश माने खूप चांगली साथ देतोय. ही आठवण करून देतोय ते अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या मॅक्सवेलच्या पारीची. यावेळेस पहा शॉट ऑफ लेन चेंडू पुल केलंय पुल सक्सेसफुल होईल का आणि यस पंच सांगतायत हा चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्या बात है. आणि या 6 धाव्यांनी आता धावसंख्या 53 अर्धशतक पूर्ण होतंय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाचं आणि 49 धावा प्रितेश जोशीचा. अर्धशतक जर झळकावलं तर गणेश सोकोडे यांच्याकडून 2000 रुपये आणि तन्मय बळीराम भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. तौफिक शेख पुन्हा एकदा सेट होतोय. दुसरा बॉल घेऊन काय सफलता प्राप्त करेल का तौफिक. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू शॉट ऑन पुल करायचा होता. पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला षटकार तर दुसऱ्या बाजूला लगेचच कमबॅक करण्याची कुवत गोलंदाजाकडे सुद्धा आहे हे दर्शवून देत असताना तौफिक शेख. कासर वडवली गावामध्ये 101 हिरे आहेत. जर पाहायला गेले तर गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या त्यातील एक हा हिरो तौफिक शेख. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. क्या बात है. नाव आहे तौफिक आणि तौफिक पहिल्या बॉल वरती 6 लगावून सुद्धा उर्वरित 2 चेंडू निर्धाव हाताळतोय. कोणाला एक सेट झालेला फलंदाज प्रितेश आणि या फलंदाजाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना दबाव नक्कीच होतं त्याच्या मनामध्ये. मात्र ते दबाव जुगारून तो इथे गोलंदाजी करतोय. आता समीकरण येऊन ठेपलंय 9 चेंडू आणि 20 धावा. दर्शक द्विधा मनस्थितीमध्ये असतील. कोणता संघ सामना जिंकेल कासर वडवली की बाळकुम की कासर वडवली. मात्र हे सांगेल कोण तर साईप्रीत लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये कडवली आहे. 11 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण होतं. मात्र तौफिकने ते समीकरण आणून ठेवलंय कुठे 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू 20 धावा 8 बॉल 20 रन. क्या बात है. पहा 50 धावांसाठी त्याला 4000 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र 1 धाव घेऊन सुद्धा तो फलंदाज 50 पूर्ण करू शकला असता. मात्र अर्धशतक न पाहता आपल्या संघासाठी खेळण्यासाठी अकोटपाचा चेंडू होता. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच सांगतायत की हा वाईट चेंडू. अवांतरित धावसंख्येमध्ये 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. आता इथून करायच्या असतील बाळकुम संघाला 8 चेंडूंमध्ये 19 धावा. 8 चेंडू 19. सुबिन येतोय क्रमांक 3चा फलंदाज. फलंदाजीसाठी तौफिक शेख टू सुबिन. आयटम ओव्हर द विकेट नाही. यावेळेस पहा कुटुंब चेंडू शॉट बुल करायचा होता. मिस टायमिंग सुरू काय झेलची संधी. झेल ड्रॉप. ही तुम्ही कॅच सोडली आहे का ही मॅच सोडली. आणखीन 1 धाव. पहा इथे मिस फिल्डिंग
योगेश फलंदाजी करत असताना सुद्धा योगेशने थोडस निराश केलं आणि यावेळेस पहा झेल होता असं वाटलं होतं हा झेल टिपला जाईल की काय तौफिक शेख मात्र या गोलंदाजाचं मी कौतुक करेन काय गोलंदाजी केली आहे काय गोलंदाजी केली आहे 7 चेंडू 17 धावा 7 चेंडू 17 धावा सुबीनचा झेल सुटलाय ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सोडले गेलेत या स्पर्धेमध्ये मी सांगतोय त्या वेळेस त्या फलंदाजाने काहीतरी कारनामा करून दाखवलाय आखूट टप्प्याचा चेंडू उसळी जास्त घेतोय अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला आणि हा टॉस झालेला चेंडू पंच सांगतायत की खराब आहे वाईट चेंडू अवांतरित धाव आणखीन एक धाव इथे ऍड केली जाते 57 धावा धाव फलकावरती 7 चेंडू 16 धावा 7 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता काय मॅच होतीये मी म्हणालो होतो हा सामना रसिक प्रेक्षकांना एक आनंद देऊन जाईल पण एकदा तौफिक राईट वरती विकेटने सुबिन साडी यावेळेस पहा आणखीन एक सांगतायत पंच हा लेग स्टिकच्या बाहेरचा जाणारा बॉल बॅक टू बॅक हा दुसरा वाईड आणि या षटकातील हा तिसरा अवांतर वाईड चेंडू पाहायला मिळतोय काय होतंय तौफिक शेख सेट झालेला फलंदाज होता प्रितेश त्याला बाद केलं त्यांनी 49 धावसंख्येवरती आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा दबावामध्ये गोलंदाजी करतोय की काय हा गोलंदाज 7 चेंडू आणि 15 धावा काय मॅच होतीये ही मॅच या स्पर्धेतील अगदी सर्वात रोमहर्ष करणारी मॅच असावी 7 चेंडू आणि 16 धावा 15 धावा 7 चेंडू 15 धावा सुबिन डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय चेंडूला क्षेत्ररक्षक धावतोय मात्र इथे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये विजयी ठरतोय चेंडू आणि निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 4 आणि 4 तौफिक शेख थोडस नाराज करतोय क्या कहना चाहोगे शेजाद भाई 6 बॉल और 11 रन हो किसने सोचा था कि ये मैच इतना क्लोज आएगा कल के नाइट की अगर बात करें तो जो दर्शक कल के दिन उपस्थित नहीं हो पाए थे उन्हें हम जरूर बताना चाहेंगे कि 30 रन भी कल भारी पड़ रहे थे आज इतने ज्यादा रन होने के बावजूद स्कोर देख सकते हैं किस तरीके से टारगेट चेस किया जा रहा है चलिए प्लीज स्टेज के सामने जो तमाम दर्शक खड़े हैं उनसे विनंती है जो नन्हे मुन्ने बच्चे यहाँ पर खड़े हैं स्टेज के पास नहीं और ना ही मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज प्लेयर्स जोन बैरिकेड के बाहर चले जाना है प्लीज बैरिकेड के सामने नहीं खड़े रहना है प्लेयर जोन के सामने नहीं खड़े रहना है ये चीज ध्यान में रखिएगा इससे कहते हैं पैसा वसूल मुकाबला कांटे की टक्कर आए हैं जो दर्शक दूर दूर से इस मैच का आनंद लेने के लिए उन सभी के लिए ये यादगार मुकाबला होगा एक तरफ है बालकुम तो दूसरी तरफ कासर वड़ौली अड़ोस पड़ोस के हैं लेकिन आंकड़ा इस वक्त 36 का चलता हुआ कांटे की टक्कर है इसे कहते हैं मैच एक तरफ माने हैं तो दूसरी तरफ उनका साथ देते हुए इस वक्त बल्लेबाजी की कमान पर सुबीन है और लास्ट ओवर की जिम्मेदारी जवाबदारी संभाली है इस वक्त गेंदबाज कृतिक ने क्या होगा 6 गेंदों में बनाने हैं 11 लेकिन हाई वोल्टेज पारा रहा प्रीतेश जोशी का अपने अर्धशतक के बारे में नहीं सोचा अपनी टीम के बारे में सोचा अपने गांव के बारे में सोचा और अपनी टीम के नाम के बारे में सोचा इसे कहते हैं खिलाड़ी अगर हाफ सेंचुरी करते तो लगभग 4,000 रुपए एक सेलफोन ये सब गिफ्ट में मिलता पहली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल ओहो ऐसे वक्त में वाइड करना यानी टेंशन में लाकर खड़े करने जैसा होगा इसे कहते हैं टेंशन इसे कहते हैं दबाव इसे कहते हैं प्रेशर आहिस्ते आहिस्ते ये मैच रंग और रूप बदलता हुआ एक तरफ बालकुम टीम तो एक तरफ वड़ौली टीम दोनों ही आन बान शान की लड़ाई लड़ते हुए इसी बीच कृतिक की अगली गेंद बड़ा हिट लगाने की कोशिश और एक आसान सा कैच ओहो
अब टेंशन, अब बड़ा वाला टेंशन। क्या मैच है भरत, क्या मैच है। क्या मॅच आहे. कृतिक थळे पहिला चेंडू जरी त्यांनी वाईड हाताळला असेल तरी सुद्धा लगेचच इथे कमबॅक. पहिल्या चेंडूवरती दीपेश माने सलामीचा फलंदाज फार काळ खेळीपट्टीवरती होता, मात्र त्याला फक्त 4 चेंडू खेळायला मिळाले आणि त्यातील त्यांनी फक्त एकच धाव अंकित करता आली. दरम्यान मॅच आता मात्र येऊन ठेपली आहे ती म्हणजे 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू 10 धावा, 63 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या दीपेश माने आणि प्रितेश जोशी सलामीची ही जोडी आता मात्र डगआउट मध्ये परतत असताना नॉन स्टेकिंग इंडला सुबिन ज्याला एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाला लगेचच त्याने सोनं करून दाखवलं. लगेचच दुसऱ्या बॉलवरती त्याने एक चौकार ठोठावला, गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढलं आणि या चौकाराच्या साह्याने मात्र धावफलक थोडंसं क्लोज आणून ठेवलं. दरम्यान अमोल भोईर येतोय. गोलंदाजी थोडीशी महागडी हाताळली होती अमोल भोईर याने. अमोल. फलंदाजी करावी लागेल. ये चमत्कारी खिलाड़ी है, ये खिलाड़ी के पास टैलेंट है, इस खिलाड़ी के पास सुरन है। एक बड़ा हिट मैच की दशा और दिशा चेंज कर सकता है। इसी बीच ये गेंद को खेला है डीप पॉइंट रीजन में, 1 रन मिलेगा जरूर। सिंगल रन, सिंगल रन, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल सिंगल से मैच को क्लोज लाने की कोशिश। 4 गेंदें बची हुई हैं और जीत के लिए 9 रनों की जरूरत। 4-9 का ये आंकड़ा, ये बॉल बहुत इंपॉर्टेंट रहेगी। अगर इस बॉल पे एक आधा बड़ा हिट आ गया तो स्कोर लेवल, नहीं तो फिर यहां पर चलेगा उसका ही बॉल वाला जिसने यहां पर इस प्रेशर को झेल डाला। वो कौन सी टीम होगी, क्या वो टीम होगी बालकुम या फिर कासर वडवली। आप देख रहे हैं नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक, आज का तीसरा दिन और ये तीसरे दिन की दूसरी लड़त। एक तरफ कृतिक तो एक तरफ बल्लेबाज सज्ज होते हुए। इस बार टाइमिंग किया है, गेंद हवा में और आसान सा कैच। ओहो, अब टेंशन, क्या होगा। इस वक्त में विकेट गिरा है, ये बड़ा विकेट है। ये विकेट से उभरने में क्या समय लेगी टीम बालकुम। प्रीतेश जोशी जब तक के खड़े थे तब तक के ऐसा लग रहा था ये मुकाबला 1 साइड होगा, लेकिन प्रीतेश जोशी के विकेट जाने के बाद यानी बालकुम रत्न के आउट होने के बाद लगता हुआ झटके पे झटका और यहां पर 2 विकेटें हो चुकी हैं आउट। अभी भी विकेटों के बीच में न्यू बैटर प्रवेश करते हुए नजर आ रहे हैं। चेतन, यस चेतन, ये वही खिलाड़ी है जिसने अपने आप को झोंक दिया था। ये वही चेतन है जिन्होंने अपने आप को झोंक कर इस प्रतियोगिता की सबसे सुंदर कैच लपकी थी। वही खिलाड़ी है। क्या आज इनका दिन चलेगा, आज इनके बल्ले से रन देखने मिलेंगे, क्योंकि सिचुएशन चेंज हो चुका है। गेंदें बची हैं 3, जीत के लिए 9 रनों की जरूरत है। 3 गेंदें 9 रन और इस बार गेंद को खेला है, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री की तरफ। आउटफील्ड काफी तेज, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन के लिए। ओहो हो, क्या मुकाबला है, क्या मैच है। किसी को ठंडी लग रही है? जो दर्शक आए हैं उन्होंने अब जेब से हाथ बाहर निकाल लिया है और सिर्फ तालियां और सीटियां। जीते कोई भी, जीतेगा क्रिकेट। ये क्रिकेट है बॉस, ये कभी हंसाता है तो ये कभी रुलाता है। ये क्रिकेट है जो सबसे ज्यादा हमें पसंद आता है। ये क्रिकेट हमारे हिंदुस्तान में दूसरा धर्म कहलाता है। ये क्रिकेट ही इन खिलाड़ियों को इनकी पहचान बना कर देता है, गांव का नाम रोशन करता है। ये है वो क्रिकेट। और इस वक्त ये क्रिकेट का मुकाबला चलता हुआ नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2024। अब इस वक्त सिचुएशन चेंज हुआ है, गेंदें बची हैं हिस्से में 2 और जीत के लिए 5 रनों की जरूरत। 2 गेंदें 5 रन। तमाम जो दर्शक आए हैं, ये अगर मैच आप लोगों को पसंद आया तो एक बार जोरदार तालियां इस मैच के लिए। व्हाट अ मैच। हारे जीते कोई भी बॉस,
जीतेगा क्रिकेट। लेकिन अब यहां पर 2 गेंदे और जीत के लिए 5 रनों की दरकार। 2 गेंदे 5 रन, एक आधा बड़ा हिट इस खिलाड़ी को हीरो बना सकता है। इस खिलाड़ी को जरूर चेतन को टीम कंधे पे उठा सकती है। इसी बीच अगली गेंद डाउन द ग्राउंड, फॉलो थ्रो में स्टॉप करने की कोशिश की है। 1 रन 23 कदमों के साथ पूरा किया है। दूसरे रन के लिए निकलते हुए लकी की थोड़ी सी गलती। ओहो हो, अब 1 बॉल और जीत के लिए 3 रनों की जरूरत। कंपलसरी चेजिंग है, कंपलसरी चेजिंग है, ये चीज याद रखिएगा। इस प्रतियोगिता का नियम है, इस क्षेत्र का नियम है। 1 बॉल और जीत के लिए 3 रन की जरूरत। 1 बॉल 3 रन, मैच काटेगा है। इससे कहते हैं पैसा वसूल मुकाबला। क्यों कहा जाता है पैसा वसूल मुकाबला? दर्शक बालकुम से आए देखने के लिए, पेट्रोल खर्चा किया होगा, ओला पकड़ कर आए उस पर खर्चा किया होगा, रिक्शा पकड़ कर आए उस पर खर्चा किया होगा। आपने जो खर्चा किया है उसकी गारंटी हमने ली है। देखिए, आइए, नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट है नरेश स्मृति चषक। ऐसे मुकाबले आपको जरूर देखने मिलेंगे। पैसा वसूल मैच, आग बिल्कुल रोंगटे खड़े कर देने वाला ये मुकाबला। हार्ट बीट फास्ट है, जिसे दिल की बीमारी हो हमारी आवाज से ही काम चला है। 1 बॉल 3 रन। इसी बीच ये गेंद और कैच हुआ है, ड्रॉप। सिंगल रन कंप्लीट। चलिए, इस मैच को जीत लिया है टीम एमसीसी स्पोर्ट्स कासर वडौली। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्लेड। क्या मुकाबला था, नो डाउट। बालकुम ने भी बहुत इंप्रेस किया, बालकुम टीम ने भी बहुत इंप्रेस किया। कहते हैं ना कि हारो इस तरह के सामने वाले की जीत भी थोड़ी फीकी नजर आए। बिल्कुल, ये जीत के लिए बहुत मेहनत की एमसीसी स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन टीम एमसीसी, हार्ड लक प्रीतेश जोशी एंड ऑल टीम मेंबर्स, गांव देवी स्पोर्ट्स बालकुम। चलिए, जो नन्हे मुन्ने बच्चे ग्राउंड पर आए, प्लीज बेटा बाहर निकलना है आप लोगों को। मैच ऑन है, नो डाउट आप सपोर्टर्स हैं, लेकिन ग्राउंड के बाहर आ जाएं प्लीज। क्या परफॉर्मेंस रहा दोनों ही टीमों का, लाजवाब, शानदार, जानदार। क्या बात आहे. चला, हस्त आंदोलन करून मैदानाच्या बाहेर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी यायचं आहे. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रितेश जोशीची. थोडेसे निराश असतील बाळकुम संघाचे पाठीराखे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत ही होतच असते. तर वळूया मॅन ऑफ द मॅच. कोण असेल सामनावीरचा पुरस्कार? या मॅच मध्ये एकतर्फी झुंज लढवली होती प्रितेशने. असं वाटलं होतं की प्रितेश ही मॅच जिंकून देईल की काय, आणि तो आउट झाला. त्यानंतर मात्र 6 चेंडू आणि 11 धावा, जी मॅच 30 चेंडू आणि 73 धावा असं समीकरण होतं, ते 6 चेंडू आणि 11 इतकं सोपं करून ठेवलं होतं. त्या 6 चेंडू आणि 11 धावा ज्याने डिपेंड केल्या तो गोलंदाज एमसीसी कासर वडवली संघाचा कृतिक थळे. कृतिक यायचंय मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करतो अनिल पाटील, अनिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच कृतिक तळे. सुपर बॉलिंग, 6 बॉल मध्ये 11 धावा हव्या त्या बाळकुम संघाला, आणि काय गोलंदाजी केलीस कृतिक. कसं वाटतंय? 30 चेंडू आणि 73 धावा डिपेंड करायच्या होत्या, मात्र आयुब शेख एक तुमचा स्ट्रायकर गोलंदाज, त्याच्यावरती आक्रमण झालं. लखन जाधववरती आक्रमण झालं. दबाव होतं. 6 चेंडूमध्ये 11 धावा रोखायच्या होत्या. काय चाललं होतं मनामध्ये? काय नाही, मोहम्मद भाई बोललेलं आहे व्हाईट यार्कल टाकत राहा. आणि दबाव होता का? 6-11ची मॅच आहे. हा ग्राउंड असा आहे की फलंदाजांना खूप पोषक आहे. या ग्राउंडवरती दबाव होता का गोलंदाजी करत असताना? हो, ते पण वाटत होते थोडी. आणि कसं वाटतं पहिल्याच मॅच मध्ये एमसीसी या टीम साठी खेळतोयस आणि पहिल्याच मॅच मध्ये तू
गोलंदाज खूप वेळा गोलंदाजांना मॅन ऑफ द मॅच मिळते आणि तू सामनावीरचा पुरस्कारित होतोयस, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि आणखीन पुढे MCC ला मॅचेस अजून बऱ्याच खेळायच्या आहेत, त्या पुढच्या मॅचेसमध्ये आणखीन चांगली गोलंदाजी होईल हीच अपेक्षा असेल. हो नक्कीच. हा होता खूप चांगली गोलंदाजी